हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे बॅकनेक पॅटर्न. खूप सुंदर आहे हे पॅटर्न, नवीन असं पॅटर्न आहे हे. तर हे बघा, मी बोटनेकचा मार्क टाकलेला आहे खाली गळ्याचं वरती, आणि खाली 4.5 इंच रुंद गळा करून अशा पद्धतीने मी बूंद शेप असा मार्क करून घेत आहे. आता इथे ट्रिक आहे स्टिचिंगची. गळ्याच्या खाली आणि बुंदच्या मध्ये बघा, मी कट केलेलं नाही, पण तिथे मला डोरी लावायची आहे. तिथे जॉईंटच असू द्यायचं. आणि ज्यावेळेस आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करतो ना, तेव्हा तिथे आपल्याला कापड जास्त लागणार नाही, म्हणून मी तिथे कट नाही केले. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलात तर तुमचा जो मधला स्पेस जो आहे ना, तो खूप कमी राहणार आहे. जर कट करून शिवलात तर स्पेसमधला जास्त राहील. जर तुम्ही बटन वगैरे लावायचं असेल तर पण तुम्हाला तिथे छान मदत होणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी खाली कमरपट्टीला अर्ध्या इंचावरती स्टिच करून आता मी ज्या पॅटर्न आणि अस्तर आहे ना, त्यांना मी पिना लावून घेत आहे, म्हणजे स्टिचिंग आपली व्यवस्थित येईल. वरती बोटनेक आहे, 3 इंचाचा गळा आहे वरती. हे बघा, अशा पद्धतीने नॉड मी इनविजिबल नॉड लावत आहे, स्टिचिंग बाहेरून दिसणार नाही अशा पद्धतीने. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर हे बघा, अशा पद्धतीने 1/2 इंचावरती स्टिच मारून घ्यायचे आहे फुल गळ्याला, आणि दोन्ही साईडला मी इनविजिबल नॉड स्टिच करून घेणार आहे. वर्क व्हाईट आहे त्यामुळे सिल्वर मी नॉड स्टिच करून घेतलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने खूप स्पेस होणार नाही. जर अशा पद्धतीनेच तुम्ही स्टिच केलात तर जो मधला जो स्पेस आहे ना नॉड बांधायचा, तिथला खूप कमी असेल. जर तुम्ही बटन वगैरे लावलात तर पण तिथे ओढणार वगैरे नाही. तर ही महत्त्वाची टीप आहे इथे. हे बघा, इथे शेप व्यवस्थित आला नाही म्हणून मी परत एकदा स्टिच मारून घेतलेली आहे. आता जो मेन कापड आहे ब्लाऊजचा तो मी कट करून घेणार आहे. आणि आता जो तिथे मी कट मारलेला नव्हता ना, तो मी आता इथे कट करून घेत आहे. आणि मग खालचा बूंद जो शेप दिलेला आहे तो पण कट करून घेत आहे. जर तुम्हाला बूंदचा शेप छोटा पाहिजे तर तुम्ही छोटा करू शकता, आणि याच्यापेक्षा पण मोठा पाहिजे तर तुम्ही मोठा करू शकता. तर हा मीडियम बुंदचा शेप आहे. तर मी नॉचेस मारून घेत आहे. अशा पद्धतीने नॉच मारून घ्यायच्यात, म्हणजे गळा आपला व्यवस्थित शेपने दिसेल. टर्न केल्यावरती आपण नॉच मारून झाल्यानंतर आपल्याला फॅब्रिक पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी गळ्याला पलटी करून घेतलेला आहे. आणि आता हे बघा किती सुंदर शेप आला आहे ना, आणि डोरी पण आपली इनविजिबल लागलेली आहे. तर आता वरती मी गळ्याला दापटीप मारून घेते. अशा पद्धतीने गळ्याला दापटीप मारून घ्यायची, आणि खालती कमरेला पण दापटीप मारून घ्यायची आहे. सावकाश स्टिच मारा, म्हणजे तुमचा शेप व्यवस्थित दिसेल. हे बघा, दापटीप मारून झाली आहे. आता कमरेला पण दापटीप मारून घ्यायची आहे. आणि जो आपला अस्तर आणि फॅब्रिकचा स्टिच न केलेला भाग होता बाजूचा, तो मी स्टिच करून घेत आहे. आणि जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी
लगेचच कट करून घेते. तर आता इथे मी इथे बुंदचा शेप आहे तिथे मला छोटे छोटे त्रिकोण स्टिच करून घ्यायचे आहेत. हे बघा, त्यासाठी मी छोटे छोटे चौक कापड कट करून घेतलेले आहेत आणि 1.5 इंचावरती म्हणजे 3 एका जागी, परत 1.5 इंचाचा स्पेस, परत 1.5 इंचाचं अंतर, परत 3 त्रिकोण असं मी इथे लावून घेत आहे. आता इथे त्रिकोण जे आहेत ना एकाच शेपचे करायचे, म्हणजे आपली फिनिशिंग गळ्याची आणि आपली जो पॅटर्न केलेला आहे तो छान दिसेल. जर छोटा मोठा केला तर पॅटर्नचा लुक एवढा छान नाही दिसणार. त्यासाठी त्रिकोण छोटे छोटेच लावून घ्या, म्हणजे एकाच शेपचे आकाराचे लावून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने एका बाजूचे त्रिकोण गळ्याला लावून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला त्रिकोण अशाच पद्धतीने स्टिच करून घ्यायचे आहेत. एकदम सावकाश सावकाश पद्धतीने स्टिच करून घ्यायचे. पाहिजे तर तुम्ही वरती जो आपला बोटने गळा आहे राऊंड छोटासा, तिथे पण तुम्ही त्रिकोण लावून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, म्हणजे मी तुमच्यासाठी कटिंगचा व्हिडिओ घेऊन येईन. बोटनेक आहे आणि हा कटोरी ब्लाऊज आहे. याचा फ्रंट पार्ट कटोरी आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने या पण साईडचे त्रिकोण लावून झालेले आहेत. फुल आपल्या बुंद गळ्याला त्रिकोण लावून झालेली आहेत. तर इथे मी गळ्याच्या वरती सिल्वर कलरची लेस लावून घेणार आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर हे बघा आपली लेस लावून झालेली आहे गळ्याला. खूप युनिक असं पॅटर्न आहे, नवीन पॅटर्न आहे. तर हे बघा गळा आपला रेडी आहे, छान असा बोटनेक गळा. तर चला तर भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.